आणि आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मुंबईकरांनो, जर तुम्ही कचरा कराल तर खबरदार, कारण कचरा कराल तर 100 ते 150 पट दंड भरायला लागणार आहे। मुंबई महापालिकेकडून कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। कचरा करणाऱ्यांवर 353 कर्मचाऱ्यांची आता कडी नजर असेल। कचरा करणाऱ्यांवर ॲपद्वारे कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते। अस्वच्छता आणि कचरा करणाऱ्यांवर कोणकोणत्या कारणांसाठी कार्यवाही आणि किती दंड आकारला जाणार आहे हे आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, तिथे 250 रुपयांचा दंड आकारला जाईल। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल। ओला किंवा सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करता कचरा टाकला तर 200 रुपये दंड आकारला जाईल। तर विना परवाना राडारोडा वाहतूक करणं, त्याला प्रतिवाहन 25,000 रुपयांचा दंड भरावा लागेल। सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणं, 300 रुपयांचा दंड त्यासाठी आकारला जाईल। सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही लघुशंका केली तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल। सार्वजनिक ठिकाणी शौच केलं तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल। तसंच मोकळ्या जागी प्राणी पक्ष्यांना खाद्य देणं, यावर देखील दंड आकारला जाईल। 500 रुपयांचा तो दंड असेल। सार्वजनिक ठिकाणी भांडी, कपडे किंवा इतर वस्तू धुणं, 300 रुपयांचा दंड आकारला जाईल। सार्वजनिक ठिकाणी वाहन जर तुम्ही धुवत असाल तर 500 रुपयांचा दंड तुमच्याकडून आकारला जाईल। त्यानंतर बांधकाम, पाडकामाचा कचरा कुठेही टाकलात तर प्रतिवाहन 20,000 रुपये दंड आकारला जाईल। मोठ्या प्रमाणात कचरा जाळला तर 10,000 रुपयाचा दंड असेल। मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा वर्गीकरण करून न देणं, याच्यासाठी 750 रुपयांचा दंड असेल। त्यानंतर कचरा पेटी नसलेले विक्रेते किंवा फेरीवाले, त्यांच्याकडून 750 रुपयांचा दंड आकारला जाईल। घरासमोर गटार, नाला अस्वच्छ ठेवलात तरी देखील दंड असेल। 500 रुपयांचा तो दंड असणार आहे। पाळीव प्राण्यांचा कचरा, रस्त्यावर शौच करणं, 1,000 रुपयांचा दंड त्यासाठी आकारला जाईल। त्यानंतर सार्वजनिक मेळावा कार्यक्रमानंतर 4 तासांच्या आत स्वच्छता केली नाही तरी देखील नियमानुसार दंड आकारला जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आता ही खबरदारी घेण्याची गरज आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईकरांसाठी।